मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाची लेखी परीक्षा 2 शिफ्टमध्ये घेण्यात आलेली आहे. फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट. तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की पहिल्या शिफ्टचा पेपर हा अतिशय सोपा होता, तर दुसऱ्या शिफ्टचा पेपर हा अतिशय अवघड होता. तर अशा वेळेस आमच्यावर या ठिकाणी अन्याय होत आहे. मग यावेळेस कोर्ट भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होत आहे का? तर याची संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नॉर्मलायझेशन केव्हा होते, केव्हा केले जाते आणि नेमकं नॉर्मलायझेशन म्हणजेच काय असते. या अगोदर तुम्ही पाहिलं असेल सरळ सेवेमध्ये जेव्हा केव्हा एखादी जाहिरात प्रसिद्ध केली जाते तर त्यामध्ये स्पष्ट नॉर्मलायझेशनचा या ठिकाणी उल्लेख केला जातो आणि त्याच पद्धतीनं बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स हे वाढतात, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स हे अतिशय कमी होतात. कशामुळे कमी होतात किंवा कशामुळे वाढतात, तर या ठिकाणी जे एक्झाम्स त्यांच्या असतात किंवा एक्झाम शेड्यूल असते तर ते अनेक बॅच मध्ये त्या ठिकाणी किंवा शिफ्ट मध्ये एक्झाम घेतली जाते. मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये अशासाठी काय केलं जातं, नॉर्मलायझेशन ही पद्धत वापरली जाते. परंतु नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचं नुकसान होते तर काही विद्यार्थ्यांचा फायदा होते, ही पण आपल्याला बाब नाकारता येणार नाही. आता नॉर्मलायझेशन करत असताना त्याचा एक नियम किंवा नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने करायचं त्याचं रूल्स हे वेगळ्या प्रकारचं आहे. त्यानुसार ते काय करतात, क्वेश्चनच्या लेवलनुसार किती विद्यार्थ्यांनी कोणता क्वेश्चन किती टक्के करेक्ट सोडवलेला आहे तर यानुसार काय केलं ते नॉर्मलायझेशन केले जाते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतात तर काही जणांचे वाढलेले मार्क्स अतिशय कमी होतात. मग आता या ठिकाणी आपल्या कोर्ट भरतीमध्ये नेमकं नॉर्मलायझेशन आहे का? तर मित्रांनो, या ठिकाणी आतापर्यंत जेवढे काही पेपर्स झालेले आहेत आपले कोर्ट भरतीचे शिपाई या पदाचे, तर त्यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धत ही अवलंबण्यात आलेली नाही. आता याच्या अगोदरची जी भरती झालेली होती त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा 2 शिफ्टमध्ये मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाचे पेपर झालेले होते आणि ह्या पेपरमध्ये तरी तेवढे साम्यता आढळत नाही. परंतु या अगोदरच्या पेपर्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी फर्स्ट शिफ्टचा पेपर तुम्हाला अत्यंत सोपा वाटेल आणि सेम तसंच सेकंड शिफ्टचा पेपर तुम्हाला अत्यंत काय वाटेल, त्या ठिकाणी हार्ड्स वाटेल. मलाच नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांना तसं या ठिकाणी भास होत असते. परंतु पेपरचा लेवल जर आपण पाहिलं तर दोन्ही बॅचचा पेपरचा लेवल हा सारखा ठेवला जातो. जरी प्रश्नाचे टॉपिक जरी चेंज केले तर पेपर काढण्याचा जो लेवल असतो 7वी 5चा तर तसाच लेवल ठेवून त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर काढला जातो. त्याच्यामुळं यावेळेस शिपाई या पदासाठी नॉर्मलायझेशन होईल आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतील, काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होईल, त्याच्यानंतर कट ऑफ लागेल. तर असं संभ्रम मनामध्ये ठेवू नका, कारण सरळ सरळ या ठिकाणी रिझल्ट लागतो. कोणत्याही प्रकारचं नॉर्मलायझेशन केलं जात नाही आणि कोणत्या स्टेपमध्ये नॉर्मलायझेशन केलं जात नाही. आता शिपाई या पदाच्या टोटली 3 स्टेप आहे. एक स्टेप आपली संपलेली आहे लेखी परीक्षेची. आता सेकंड जी स्टेप असणार आहे तुमची ते आहे चपळता चाचणी आणि थर्ड आहे मुलाखत. तर कशामध्येही नॉर्मलायझेशन होत नाही किंवा नॉर्मलायझेशन हा शब्द याच्यामध्ये असतच नाही, कारण तसं जर असलं असतं तर आपल्या जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख त्यांनी केला असता किंवा काय होणार आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे. तुम्ही मागची भरती पाहिली असेल जिल्हा न्यायालय, त्याच्यामध्ये मात्र नॉर्मलायझेशन झालेलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी झाले, कारण त्यावेळेस त्यांनी स्पष्ट जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला होता की नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. त्याच्यामुळे ही शंका दूर करा आणि तुम्हाला जेवढे मार्क्स भेटलेले आहेत आन्सर कीनुसार फायनल रिझल्ट येऊ द्या आणि त्याच्यानंतर पुढची जी काही प्रोसेस आहे त्याला तयारीला लागा. तर पुढचा व्हिडिओ मी या ठिकाणी नक्कीच बनवेल की पुढची प्रोसेस काय असणार आहे शिपाई या पदासाठी आणि त्या पुढच्या प्रोसेसमध्ये 10 पैकी आपल्याला 9 मार्क्स कशा पद्धतीने मिळवायचे किंवा 10 पैकी 10 कशा पद्धतीने मार्क्स मिळवता येतील त्याच्यावर संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे की याच्या अगोदरच कशा पद्धतीने तयारी करायची. आणि तुम्ही जर लिपिक या पदाची तयारी करत असाल आणि हा व्हिडिओ जर पाहत असाल तर मित्रांनो, आता तुम्ही सरळ सरळ जर तुम्हाला 55+ असेल तर टायपिंगची तयारी सुरू करा. आणि टायपिंग कशा पद्धतीने सुरू करायची किंवा तयारी कशा पद्धतीने करायची आहे तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करायची. ऑफलाईन पॅसेज तुम्हाला घ्यायची तर योग्य फॉर्मॅट्समध्ये ऑथेंटिक बॉम्बे हायकोर्टच्या फॉर्मॅट्समध्ये आपण पॅसेज तयार केलेले आहे 400 शब्दाचे. तुम्ही जर तो पॅसेज मित्रांनो घरी प्रॅक्टिस करत असताना समजा 9 मिनिटांमध्ये तुम्ही जर पॅसेज तो संपविला तर बॉम्बे हायकोर्टचा पॅसेज 8 ते 8.5 मिनिटांमध्ये तुमचा क्लिअरली होतो. मी जे पॅसेज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जा आणि ते पॅसेज डाउनलोड करा, त्याची प्रिंट करा आणि ऑफलाईन तयारी करायला सुरुवात करा. त्याच पद्धतीने अशा प्रकारचे ऑथेंटिक अपडेट्स घेण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु, तसेच इंस्टाग्राम देखील चॅनल आपण ओपन केलेले आहे, त्याचं नाव देखील तेच आहे. तर त्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.